बऱ्याच जणांना सतत थकवा जाणवत असतो। 2 वेळचं व्यवस्थित जेवण केलं तरी हा थकवा जाणवत असतो। बऱ्याच जणांना मग हाडांच्या ठिकाणी वेदना होतात, स्नायूंच्या ठिकाणी वेदना होतात, मांड्या दुखणं किंवा हाताच्या ठिकाणी दुखणं, तसेच काही जणांचे विनाकारण केस गळतात। तर हे सर्व व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे होऊ शकतं। आजच्या व्हिडिओमध्ये व्हिटॅमिन डी च्या कमतरतेची काय लक्षणं आहेत, व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी का आवश्यक आहे, तसेच आपण व्हिटॅमिन डी कोणत्या मार्गाने घेऊ शकतो आणि व्हिटॅमिन डी ची मात्रा जास्त झाली तर त्याची काय लक्षणे असू शकतात, या सर्वांबद्दलची माहिती बघणार आहोत। तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार। माझ्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। बऱ्याच जणांना वारंवार थकवा जाणवत असतो किंवा केस गळत असतात, तर बऱ्याच वेळा रक्ताची कमतरता म्हणून ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं। बरेच जण तर व्हिटॅमिन डी ची लेवल वर्षानुवर्ष चेक देखील करत नाही किंवा व्हिटॅमिन डी ची लेवल चेक करणं काय असतं हे देखील माहिती नसतं। तर जर आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता जर झाली तर आपल्याला हाडांसंबंधित तसेच मज्जातंतू संबंधित विकार होऊ शकतात। म्हणून आपल्या शरीरामध्ये योग्य प्रमाणात व्हिटॅमिन डी असणं तेवढंच गरजेचं आहे। व्हिटॅमिन डी म्हणजे नेमकं काय आहे, तर आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीवनसत्व असतात, मिनरल्स असतात, तर त्यापैकीच व्हिटॅमिन डी हे एक जीवनसत्व आहे। जीवनसत्व ही 2 प्रकारचे असतात, एक वॉटर सोल्युबल पाण्यात विरघळणारी आणि एक फॅट सोल्युबल म्हणजे मेदामध्ये विरघळणारी। तर व्हिटॅमिन डी जे आहे ते फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे। व्हिटॅमिन डी ची आवश्यकता आपल्या शरीरासाठी का असते, तर व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीरामध्ये आपण घेतलेल्या आहारातून कॅल्शियम आणि फॉस्फरस व्यवस्थितरित्या तयार करते आणि हे जे कॅल्शियम आणि फॉस्फरस आहेत ते आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी, हाडांच्या बांधणीसाठी, हाडे बळकट होण्यासाठी अतिशय गरजेचे असतात। आपण घेतलेल्या आहारातील कॅल्शियम हे आपल्या हाडांमध्ये आणि आपल्या दातांमध्ये स्टोअर झालेलं असतं आणि जर तुम्हाला दीर्घकालीन व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल किंवा गंभीरपैकी व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल, तुम्ही घेतलेल्या आहारातील कॅल्शियम आणि फॉस्फरसचं शोषण होणार नाही, त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये हायपोकॅल्सिमिया निर्माण होऊ शकतो आणि ह्या कॅल्शियमच्या कमतरतेमुळे आपल्याला सेकंडरी हायपर पॅराथायरॉइडिझम होऊ शकतो। पॅराथायरॉइड ही ग्लँड जी आहे ती आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची निर्मिती करत असते आणि आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता झाली तर ती पॅराथायरॉइड ग्लँड अतिपांत्रेमध्ये कॅल्शियमची निर्मिती करत असते। कारण की जेव्हा हायपर पॅराथायरॉइडिझम झालेलं असतं तेव्हा कॅल्शियमची पातळी, आपली कॅल्शियमची लेवल मेंटेन करण्यासाठी हे जे पॅराथायरॉइड हार्मोन आहे ते आपल्या हाडातील कॅल्शियम शोषून घेतो, जेणेकरून रक्तातील कॅल्शियमची पातळी संतुलित ठेवेल आणि मग त्यामुळे आपले जे हाड आहेत ते कमकुवत होतात, ठिसूळ होतात, मऊ होतात आणि यामुळे प्रौढांमध्ये, अडल्ट लोकांमध्ये ऑस्टिओमॅलेशिया होऊ शकतो आणि लहान मुलांमध्ये मूडदूस सारखा विकार होऊ शकतो। ऑस्टिओमॅलेशिया आणि ऑस्टिओपोरोसिस झाल्यामुळे आपली जी हाडे आहेत ती कमकुवत होतात, थोडं जरी पडलं तर मग अशा लोकांमध्ये फ्रॅक्चर होण्याचे जास्त चान्सेस असतात। लहान मुलांमध्ये फ्रॅक्चर तर होत नाहीत, परंतु हाडं वाकण्याची समस्या मात्र निर्माण होऊ शकते आणि त्यामुळे हायपोकॅल्सिमिया आणि हायपर पॅराथायरॉइडिझम ह्या दोघांमुळे आपल्या शरीरातील जे स्नायू आहे मग ते कमकुवत होतात आणि त्यामुळे आपल्याला ज्या वेदना आहेत त्या कमी प्रमाणात जरी असल्या तरी सुद्धा अति प्रमाणामध्ये जाणवतात। पायाला पेटके येतात, थकवा जाणवतो किंवा बऱ्याच जणांना त्यामुळे नैराश्य देखील जाणवू शकतं। आता आपण बघूयात व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे कोणती कोणती शारीरिक लक्षणं दिसतात। तर यामध्ये सतत थकवा जाणवणं, बऱ्याच जणांना बॅक पेन होतं, हाडे दुखतात, स्नायूच्या ठिकाणी वेदना होतात, मांड्या दुखतात, दुखापत झाल्यानंतर ज्या जखमा असतात त्या लवकर भरून येत नाही, बऱ्याच जणांचे केस गळतात, बऱ्याच जणांच्या त्वचेचा जो रंग आहे तो फिकट गुलाबी रंगाचा होतो, तसेच बऱ्याच जणांची इम्युनिटी कमी होते, त्यामुळे सतत सर्दी खोकला वारंवार होत असतो। व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे न्यूरोलॉजिकल सिम्पटम्स देखील बघितले जातात। यामध्ये आपल्या मूड संबंधित बरीचशी चिन्ह, बरीचशी सिम्पटम्स दिसतात, जसं की उदासीनता वाढणं, दुःखाची भावना वाढणं, तुम्ही चांगल्या जागी फिरायला जरी गेले तरी त्या ठिकाणी तुमचं मन न लागणं, झोपेमध्ये अस्वस्थता जाणवणं किंवा झोप पुरेशी न होणं, हातापायामध्ये पिन किंवा सुया टोचल्याप्रमाणे संवेदना निर्माण होणं, चिडचिडेपणा वाढणं,
अशी वेगवेगळी लक्षणं दिसू शकतात। तर व्हिटॅमिन डी ची कमतरता कोणाकोणाला भासू शकते, तर लहान मुलांपासून अगदी नवजात बालकांपासून वृद्ध लोकांपर्यंत व्हिटॅमिन डी ची कमतरता भासू शकते। व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे की नाही हे कसं ओळखावं, तर यासाठी ब्लड टेस्ट असतात। आता आपण बघूयात व्हिटॅमिन डी च्या कमतरतेची काय कारणं आहेत। व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीराला आपण घेतलेल्या आहारातून मिळतं किंवा सूर्यप्रकाशामधून मिळत असतं। म्हणजे व्हिटॅमिन डी युक्त पदार्थांचं सेवन जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला व्हिटॅमिन डी ची कमतरता भासू शकते, किंवा तुम्ही पुरेशा सूर्यप्रकाशामध्ये पुरेशा वेळापर्यंत जर सन एक्सपोजर तुमचं झालं नाही तर त्यामुळे देखील व्हिटॅमिन डी ची कमतरता भासू शकते। जर तुम्ही व्हिटॅमिन डी युक्त आहार जरी घेतला तरी बऱ्याच वेळा व्हिटॅमिन डी ची कमतरता भासते। तर असं का? जर तुम्हाला पचनासंबंधी काही विकार असतील तर त्यामुळे व्हिटॅमिन डी चं ऍब्झॉर्प्शन व्यवस्थित होणार नाही। तसेच व्हिटॅमिन डी हे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे। जर तुमच्या आहारामध्येच फॅटचा समावेश नसेल तर त्यामुळे सुद्धा व्हिटॅमिन डी ची कमतरता जाणवू शकते। तसेच काही पचनासंबंधी विकारांमध्ये देखील व्हिटॅमिन डी ची कमतरता भासू शकते, जसं की क्रॉन्स डिसीज, सिलेक डिसीज, मूत्रपिंडाचे विकार असतील किंवा यकृताचे विकार असतील तर त्यामुळे सुद्धा व्हिटॅमिन डी ची कमतरता जाणवू शकते। काही शस्त्रक्रियांमुळे देखील व्हिटॅमिन डी ची कमतरता जाणवू शकते, जसं की वेट लॉस साठी बरेच जण पोटाची सर्जरी करतात। तर यामुळे ज्या ठिकाणी व्हिटॅमिन डी चं ऍब्झॉर्प्शन होणार असतं तो जर त्या आतड्याचा पार्ट जर काढला तर व्हिटॅमिन डी चं ऍब्झॉर्प्शन होणारच नाही, त्यामुळे आपल्या शरीराला व्हिटॅमिन डी ची कमतरता भासू शकते। काही औषधांमुळे देखील त्याचा साईड इफेक्ट म्हणून व्हिटॅमिन डी ची कमतरता भासू शकते, जसं की काही स्टेरॉइड जसं की प्रेडनिसोलोन, तसेच कोलेस्ट्रॉल कमी करण्याच्या गोळ्यांमुळे देखील व्हिटॅमिन डी ची कमतरता भासू शकते, किंवा व्हिटॅमिन डी चं ऍब्झॉर्प्शन कमी करण्यामध्ये त्याचा व्यत्यय निर्माण होऊ शकतो। आणि जर तुमचं वय 65च्या वर असेल तर त्यामुळे सुद्धा व्हिटॅमिन डी ची कमतरता असू शकते, कारण की ह्या वयामध्ये सूर्यप्रकाशातील जे व्हिटॅमिन डी ची मात्रा आहे ती व्यवस्थितरित्या आपल्या शरीरामध्ये ऍब्झॉर्ब होत नाही। तुमच्या त्वचेचा रंग जर काळा असेल, डार्क कलरचा असेल तर त्यामुळे सुद्धा व्हिटॅमिन डी ची कमतरता भासू शकते, कारण की जास्त डार्कर स्किन टोन मध्ये जे सूर्याच्या अतिनील किरण आहेत ती व्यवस्थितरित्या ऍब्झॉर्ब होत नाही। तसेच जर तुम्हाला ओबेसिटी असेल, लठ्ठपणा असेल तर त्यामुळे सुद्धा व्हिटॅमिन डी ची कमतरता भासू शकते। तसेच पर्यावरण जर तुमच्या भागामध्ये सूर्यप्रकाशाची अतिनील किरण व्यवस्थितरित्या पडत नसेल तर त्यामुळे सुद्धा व्हिटॅमिन डी ची कमतरता भासू शकते। आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपण व्हिटॅमिन डी युक्त आहाराचं सेवन करतो, व्हिटॅमिन डी आपल्या शरीरामध्ये ऍब्झॉर्ब होतात तर ते डायरेक्ट व्हिटॅमिन डी यूज होत नाही। पचन क्रियेमध्ये व्हिटॅमिन डी चं क्रियाशील घटक आधी तयार होतं आणि मग ते यूज होतं। म्हणजे आपण घेतलेल्या आहारातून आधी व्हिटॅमिन डी, ज्यालाच कोलेकॅल्सिफेरॉल असं म्हणतात, ते तयार होतं। ते यकृताच्या पचन क्रियेमध्ये जेव्हा जातं तेव्हा ह्या कोलेकॅल्सिफेरॉलचं रूपांतर 25 डायहायड्रॉक्सी कोलेकॅल्सिफेरॉल मध्ये ह्या घटकामध्ये होतं, आणि त्यानंतर जेव्हा ते मूत्रपिंडामध्ये जातं तेव्हा त्याचं 125 डायहायड्रॉक्सी कोलेकॅल्सिफेरॉल मध्ये रूपांतर होतं। त्यानंतर त्याचा यूज आपल्या बॉडीमध्ये होत असतो। आणि व्हिटॅमिन डी चं कार्य व्यवस्थित होण्यासाठी आपल्या आतड्यांचं आरोग्य व्यवस्थित असणं गरजेचं आहे, यकृताचं आरोग्य व्यवस्थित असणं गरजेचं आहे, आणि मूत्रपिंडाचं आरोग्य देखील व्यवस्थित असणं गरजेचं आहे। व्हिटॅमिन डी ची पुरेशी मात्रा असेल तर आपल्याला कॅन्सर होण्याचा धोका देखील टळतो। तसेच ऑटोइम्यून डिसीज देखील कमी व्हायला मदत होते, जसं की मल्टिपल स्क्लेरोसिस, रुमॅटॉइड आर्थरायटिस, ल्युपिस यासारखे ऑटोइम्यून डिसीज देखील होणार नाही। आता आपण बघूयात व्हिटॅमिन डी आपल्याला आहारातून कोणत्या कोणत्या पदार्थातून मिळू शकतं। व्हिटॅमिन डी चे दोन स्रोत आहेत, एक व्हेजिटेरियन साठी आणि एक नॉन व्हेजिटेरियन साठी। जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर दूध, तूप, लोणी, सोया यासारख्या पदार्थांमध्ये व्हिटॅमिन डी आहे, आणि जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर अंड्याचा पिवळा बलक, कॉड लिव्हर ऑइल, सॅल्मन फिश, तसेच जे फॅटी मासे असतात त्या सर्वांमध्ये व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणामध्ये असतं। बाजारामध्ये देखील व्हिटॅमिन डी च्या टॅबलेट्स अवेलेबल असतात, त्यामध्ये D2 आणि D3 अशा प्रकारचे असतात। D2 ही व्हेजिटेरियन स्रोत पासून तयार झालेली असते आणि D3 ही नॉन व्हेजिटेरियन स्रोत पासून तयार झालेली असते, परंतु D3 ही D2 पेक्षा अतिशय चांगली आहे आणि तिचं ऍब्झॉर्प्शन देखील चांगल्या प्रकारे होतं। औषधांमध्ये बरेचसे व्हिटॅमिन डी ची औषधी उपलब्ध आहेत, यामध्ये तुम्ही इंजेक्शन घेऊ शकतात
किंवा व्हिटॅमिन डी च्या कॅप्सूल देखील अवेलेबल असतात. प्रौढांसाठी कॅप्सूल दिल्या जातात ज्या दर आठवड्याला असं सुमारे 2 ते 3 महिने याचा कोर्स असतो, किंवा तुम्ही याचे दर आठवड्याला इंजेक्शन देखील लावू शकता. त्यानंतर सगळ्यात सोपा आणि विनामूल्याचा उपाय म्हणजे सूर्यप्रकाश. तर सूर्यप्रकाश नेमका कधीचा घ्यावा, कारण की सूर्यप्रकाशाची जी अतिनील किरण असतात ती 3 गटांमध्ये विभाजित आहेत, अ, ब, क. सकाळची, दुपारची आणि संध्याकाळची. तर सकाळची जी अतिनील किरण असतात ती प्रकाश जास्त देणारी असतात आणि ती विखुरलेली असतात, त्यामुळे त्याचा फायदा इतका होत नाही. दुपारचं 11 ते 1 दरम्यानचं जे अतिनील किरण असतात ते आपल्या व्हिटॅमिन डी देण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तर यासाठी सुमारे 15 ते 20 मिनिट तुम्हाला 11 ते 2 दरम्यान सूर्याच्या प्रकाशामध्ये बसायचं आहे. आपले हात, पाय आणि चेहरा हा पूर्ण एक्सपोज राहील, उघडा राहील, अशा प्रकारे आपल्याला ह्या सूर्यप्रकाशामध्ये बसायचं आहे. जर तुम्ही सनस्क्रीन लावून बसत असाल तर त्याचा अजिबात फायदा होणार नाही, किंवा तुम्ही पूर्ण कपडे घालून किंवा स्कार्फ चेहऱ्याला बांधून बसत असाल तर त्याचा देखील फायदा होणार नाही, किंवा तुम्हाला वाटत असेल आपल्या खिडकीतून तर घरामध्ये ऊन येतं, त्याचा देखील फायदा होणार नाही. सूर्याची अतिनील किरण ही डायरेक्ट आपल्या बॉडीवर पडणं यासाठी गरजेचं आहे. त्यानंतर 2-3 वाजेनंतरचा जो सूर्यप्रकाश आहे तो देखील एवढा उपयुक्त नाही, तसेच तो त्रासदायक देखील ठरू शकतो. म्हणून दुपारचा 11 ते 1 दरम्यानचं जे सूर्यप्रकाश आहे ते व्हिटॅमिन डी साठी आपल्याला अतिशय उपयुक्त आहे. हे जे सन एक्सपोजर आहे, सूर्यप्रकाशात बसणं आहे, ते रोजच करावं का? तर नाही. तुम्ही आठवड्यातून 2-3 दिवस जरी सूर्यप्रकाशात बसले तरी सुद्धा व्हिटॅमिन डी ची पुरेशी मात्रा आपल्या शरीराला मिळते. आता प्रश्न पडतो की व्हिटॅमिन डी आपल्याला रोजच्या रोज किती पाहिजे असतं? तर लहान मुलांना 400 इंटरनॅशनल युनिट, प्रौढांसाठी 600 इंटरनॅशनल युनिट आणि वृद्ध लोकांसाठी 800 इंटरनॅशनल युनिट एवढ्या मात्रेमध्ये व्हिटॅमिन डी ची आवश्यकता असते. व्हिटॅमिन डी ची कमतरता असेल तर तुम्हाला ब्लड चेक करणं गरजेचं आहे. त्यामध्ये तुमच्या लेवल बदललेल्या असू शकतात. आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी ची योग्य मात्रा किती आहे? 30 नॅनोग्रॅम पर मिलीलिटर. यापेक्षा जास्त व्हिटॅमिन डी ची लेवल असणं गरजेचं आहे. त्यानंतर जर तुमची 20 नॅनोग्रॅम पर मिलीलिटर पेक्षा कमी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे. किंवा जर तुमची 20 to 30 नॅनोग्रॅम पर ml एवढी मात्रा असेल तर ती तुम्हाला तुमच्या शरीरासाठी अपुरी व्हिटॅमिन डी ची मात्रा समजली जाते. बऱ्याच वेळा असं होतं की एकदा जर डॉक्टरने व्हिटॅमिन डीच्या कॅप्सूल किंवा इंजेक्शन लिहून दिले तर बरेच पेशंट वारंवार ते घेतच राहतात, परंतु ठराविक काळापर्यंत ते गोळ्या औषधी घ्यायच्या असतात. जर तुमच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये व्हिटॅमिन डी झालं तर त्याचे देखील दुष्परिणाम शरीरावर होऊ शकतात. यालाच हायपर व्हिटॅमिनोसिस किंवा व्हिटॅमिन डी टॉक्सिसिटी असे म्हणतात. याची लक्षणे पुढील प्रमाणे असतात: वारंवार उलटी होणं, मळमळ होणं, डिहायड्रेशन होणं, शरीरातील पाण्याची पातळी कमी होणं, चिडचिडेपणा वाढणं, भरपूर तहान लागणं, वारंवार लघवीला होणं, अशी अनेक लक्षणं जर व्हिटॅमिन डी जास्त प्रमाणात झाले तर दिसू शकतात. तर यासाठी अशा प्रकारे तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता नाही ना? जर तुम्हाला काही लक्षणं दिसली तर तुम्ही आजच आपल्या व्हिटॅमिन डी ची लेवल चेक करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा. धन्यवाद.